Welcome student. We are going to study Maths Part 1 Chapter number 3 Arithmetic Progression. First, sequence. A set of numbers are arranged in a definite order like the natural numbers is called a sequence. For example, 4, 8, 12, 16. Second example, 2, 4, 8, 16, 32 and so on. Third example, 1, 4, 9, 16 and so on. पहा सिक्वेन्स म्हणजे काय, त्याचे 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पलचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नेक्स्ट टर्म्स मिळताना 4 ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळत जाते. 4 + 4 8, 8 + 4 12, 12 + 4 16 अँड सो ऑन. आता ही 16च्या नंतरची टर्म 16 + 4 = 20 येईल. अशा पद्धतीने या टर्म्स आपल्याला एक सिंपल रूल वापरून आणि एक डेफिनेट ऑर्डर निश्चित असा क्रम त्यांच्यामध्ये आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16, 16 × 2 32 आणि त्याच्या पुढची टर्म मिळवायची असेल तर 32 × 2 64. थर्ड एक्झाम्पलमध्ये 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 4, 3 स्क्वेअर इज 9, 4 स्क्वेअर इज 16 आणि नेक्स्ट टर्म येईल पहा 5 स्क्वेअर इज = 25. म्हणजे हे जे नंबरचं कलेक्शन आहे त्याच्या नंबरची जे अरेंजमेंट आहे ती डेफिनेट ऑर्डरने आहे आणि एक सिंपल रूल वापरलेला आहे प्रत्येक ठिकाणी. तर अशा प्रकारे जे नंबरचं कलेक्शन असतं त्याला सिक्वेन्स असं म्हणतात. आता याच्यामध्ये हे फर्स्ट एक्झाम्पल म्हणजे फर्स्ट सिक्वेन्स जी आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट टर्म मिळवताना 4 ॲड करावे लागतात. म्हणजेच डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झेक्टिव्ह टर्म्स इज 4 हेअर अँड इट इज अ कॉन्स्टंट. म्हणजे प्रत्येक वेळेस हा डिफरन्स 4 येतो, कॉन्स्टंट राहतो. अशा प्रकारच्या सिक्वेन्सला अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल 1 डिफरन्स एकसारखा आहे म्हणून ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. सिक्वेन्स 2 ते मात्र डिफरन्स एकसारखा येत नाही, वेगळा रूल वापरला गेला आहे. म्हणजे सेकंड एक्झाम्पल सिक्वेन्स आहे परंतु अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही आहे. तसंच थर्ड एक्झाम्पलसुद्धा या ठिकाणी डिफरन्स कॉन्स्टंट येत नाही म्हणून तेही अरिथमेटिक प्रोग्रेशन होऊ शकत नाही. अरिथमेटिक प्रोग्रेशन शॉर्टमध्ये AP, कॅपिटल A आणि P लिहितात. इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झेक्टिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर हे पहिलेच एक्झाम्पल या ठिकाणी घेतले पहा 4 8 12 16. 8 - 4 केले 4 येतात. 12 - 8 = 4, 16 - 12 = 4 अँड सो ऑन. म्हणजे डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झेक्टिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. लागोपाठ येणाऱ्या 2 नंबरमधला फरक हा कॉन्स्टंट असतो, एकसारखाच असतो. या ठिकाणी फर्स्ट नंबर म्हणजे त्याला फर्स्ट टर्म ते T1ने रिप्रेझेंट करतात. सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3, फोर्थ टर्म T4 अँड सो ऑन. इन जनरल nth टर्म Tnने दाखवतात. तर हा जो डिफरन्स येतो कॉन्स्टंट लागोपाठ येणाऱ्या 2 नंबरमधला त्यांना कॉमन डिफरन्स म्हणतात आणि तो स्मॉल डीने हा दाखवला जातो. इफ द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झेक्टिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन इट इज कॉल्ड द कॉमन डिफरन्स अँड डिनोटेड बाय D. एक्झाम्पलमध्ये पहा हा कॉमन डिफरन्स T1ची व्हॅल्यू आहे 4, T2 8, T3 12, T4 16. आता डिफरन्स जर घेतला T2 - T1 म्हणजेच 8 - 4 = 4, T3 - T2 12 - 8 = 4 अँड T4 - T3 T4 - T3 म्हणजे 16 - 12 = 4. हा जो कॉन्स्टंट डिफरन्स येतो तोच कॉमन डिफरन्स अँड D ने तो दाखवतात = 4. इन ॲन AP फर्स्ट टर्म डिनोटेड बाय A. म्हणजे ही फर्स्ट टर्म T1 जी आहे ती A नेही रिप्रेझेंट केली जाते पहा. नाऊ लेट अस स्टार्ट.
Practice set 3.1. Question number 1. Which of the following sequences are AP? If they are AP, find the common difference. आता आपल्याला सिक्वेन्स दिलेले आहेत, त्या AP आहे का नाही, आणि त्याचप्रमाणे AP असतील तर त्यांच्यातला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. फर्स्ट सिक्वेन्स 2, 4, 6, 8 and so on. Now in this example, T1 is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6, T4 is equal to 8 and so on. आता डिफरन्स घ्यायचा आहे पहा. T2 मायनस T1 म्हणजेच 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. त्यानंतर T3 मायनस T2 इज इक्वल टू 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. T4 मायनस T3 इज इक्वल टू 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. हे लागोपाठ येणाऱ्या दोन टर्ममधला जर डिफरन्स घेतला तर तो कॉन्स्टंट आलेला आहे. द डिफरन्स बिटवीन टू consecutive terms is constant, therefore this is an AP म्हणजेच arithmetic progression. Second example, in second example T1 is equal to 2, T2 is equal to 5 upon 2, T3 is equal to 3, T4 is equal to 7 upon 2 and so on. आता कॉन्झेक्टिव्ह टर्म्समधला डिफरन्स घेऊया. म्हणजे T2 मायनस T1 इज इक्वल टू 5 अपॉन 2 मायनस 2. आता हे दोन नंबर आहेत, त्यांचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे. म्हणजे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी या सेकंड टर्मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच 5 मायनस हे 2 इंटू 2 येतील 4 आणि मग अपॉन 2 होतील इज इक्वल टू 1 अपॉन 2. नंतर T3 मायनस T2, T3ची व्हॅल्यू आहे 3, T2ची व्हॅल्यू आहे 5 अपॉन 2. आता इथंही डिनॉमिनेटर सेम करा. म्हणजे इथं 1 आहे, 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, 3लाही 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 इंटू 2 6 मायनस 5 अपॉन 2, सो इज इक्वल टू 1 अपॉन 2. Then T4 minus T3 is equal to 7 upon 2 minus 3 is equal to, आता इथं डिनॉमिनेटर 2 म्हणून 3ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 7 मायनस 3 इंटू 2 6 अपॉन 3 अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. म्हणजे डिफरन्स कॉन्स्टंट आलेला आहे अँड सो ऑन. देअरफॉर difference between two consecutive terms is constant, therefore it is an AP and common difference D is equal to 1 upon 2. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कॉमन डिफरन्स काय आला होता पहा. अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 2. इथं आपला कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 2 येतो फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये येतो 1 अपॉन 2. द थर्ड एक्झाम्पल, द गिवन सिक्वेन्स इज -10, -6, -2, 2 and so on. Here T1 is equal to -10, T2 is equal to -6, T3 is equal to -2, T4
is equal to 2 and so on. Now find the difference between two consecutive terms. First t2 minus t1. t2 ची व्हॅल्यू -6 मायनस t1. t1 ची व्हॅल्यू -10 ब्रॅकेट करा कारण मायनस मायनस दोनदा आलेले. सो इट इज इक्वल टू -6 minus minus will be plus. Now 10 minus 6 is equal to 4. Now second difference means t3 minus t2. t3 ची व्हॅल्यू आहे -2 मायनस t2 आहे -6 ब्रॅकेटमध्ये. सो -2 minus minus will be plus. So 6 minus 2 is also 4. Then t4 minus t3. t4 is 2 minus t3. t3 is -2. So is equal to 2 minus minus plus 2 is equal to 4 and so on. Difference constant आलेला आहे 4. Difference between two consecutive terms is constant. Therefore, it is an AP and common difference is equal to T is equal to 4. Now you can solve the remaining example of question 1 similarly.